मजा आएगा ना भिड़ो। हम मुंबई अगर हाईवे से जा रहे हैं अभी हमारे फार्म को, तो हमारे साथ अभी है बाबा जो भी ड्राइविंग कर रहे हैं, मैं, ईशा, मेरे पापा, मम्मी, मोठी मम्मी और पायल दीदी। वांग्याचं भरीत करायचं. जळगावी वांग्याचं भरीत. क्या बोला तूने? क्या गुंडा बनेगा रे तू? आता जातेगाव तळेगाव रोडवर आहेत आपण. आता आपण लवकरच आपल्या फार्म हाऊसला पोहोचू. तर आता आपण आलो आहे आमच्या फार्म हाऊसमध्ये. तर चला आपण आता टूर घेऊ फार्म हाऊस. आणि आज आपण करणार आहे बॉल फायर इथे. हे आमचे फार्म हाऊस केअरटेकर लावडे भाऊ. इकडे पहा. तुम्ही कुठे राहिला? गावामध्ये काय नाव आहे गावाचं? भाऊसाहेब सीमा डोंगरे. गावाचं नाव तळेगाव. तळेगाव. अच्छा. आमच्या घरी दोन मुले, दोन सुना आहे, दोन नातवंड आहे, 3 नातवंड आहे. मी तेच म्हणते. तीन आता तीन. आम्ही दोघं जण. आता भावड्या भाऊला नात झाली. 2 नातू झाले होते, आता नात झाली. अच्छा. सो तिकडे भावडे काका आहे ना सगळं असं अरेंजमेंट करताय की आता आम्ही टोपली शेकोटी करणार आहे आणि त्याच्यावर वांगे भाजणार. पॉवरफुल आहेत भावडा काका. पॉवरफुल आहे. सुपरमॅन आहे ते. सुपरमॅन. दारवाल्यांची. वांग्यांना असे चीर पाडायचे असे जागोजागी. ठीक है. आणि जागोजागी चीर पाडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचं असा लसूण भरायचं आतमध्ये. आतमध्ये. चिरून त्याच्यामध्ये लसूण भरायचा. जात नाही जात नाहीये पण ट्राय करून तो कसा तरी तुम्ही बसवा. असे लसूण पण ते का करायचं असं? टेस्ट छान येते. टेस्टी पण शिजतो. आणि वाफला जातो तो छान. आणि त्याला चव पण छान होतं ते. भाजायला टाकून द्यायचं. मस्त. ते वांग खूप छान प्रकारे भाजतं. भाकरीचं पीठ भिजवते आणि पायल दीदी आता शेंगदाणे भाजते. आणि ते आम्ही मिरच्या पण भाजलेल्या आहेत, ते इथे ठेवलेले आहेत. आपण असं हे कुटू ह्याच्यामध्ये म्हणजे कुटायचं, कुटण्यामध्ये कुटायचं. ह्याच्यामध्ये कुटायचं. आपण मिक्सरचा यूज नाही करणार आहे आज फार्म हाऊसला आल्यामुळे. एकदम गावाची वाइब करायची आहे. आता आपण जाऊ भाकरीकडे. इकडे या प्रकारे आपली भरीत इकडे आहे, म्हणजे बनवायचं आहे आपल्याला. आणि इकडे भाकरी आहे, भरीत भाकरी खायची आपल्याला. आता आपल्याला मम्मी बोलवती तर चला मम्मीकडे. बघा आता असं फिश फ्राय करते. फिश फ्राय होत आहे आता. आपल्याला असे पीस असे फ्राय करायचे याच्यावर. चलो फ्राय करते आता मम्मी. The next day. हॅलो, मी प्रवीण कुमावत. हे फार्म हाऊस आहे आपलं छानपैकी. या ठिकाणी पुढे बघायला गेलं तर इस्रायल टेक्नॉलॉजीचं, इस्रायलमधून आणलेले 6 आंब्याची झाडं या ठिकाणी आहे. हा एवढा मोठा आंबा आहे तो. त्याला 2 इंचाची कोय असते. अत्यंत वेगळ्या प्रकारचा आंबा आहे. 1250 रुपयाचे एक रोप हे त्या ठिकाणी मागवलेलं आहे. अतिशय सुंदर आहे. चला आपण बघूया.
इथे खुर्चीवर बसल्यानंतर हा जो समोरचा डोंगरातला जो व्ह्यू आहे हा बघितल्यानंतर माणसाला अतिशय समाधान वाटतं, अतिशय तृप्त वाटतं. आणि पावसाळ्यात तर अतिशय ग्रीन आणि एकदम सुंदर असा या ठिकाणी हॉल आहे. मोठ्या मोठ्या व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी खिडक्या आहेत. खिडक्यांमुळे अतिशय सुंदर या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी पाहुणे आल्यानंतर कराओके स्टार्ट करतो आम्ही. कराओके छानपैकी गाणे म्हणतो. बेडरूम आहे छोटीशी, 4 जण आरामशीर रिलॅक्स मध्ये या ठिकाणी बसू शकतात. छानसा मोठा अशा प्रकारचा किचन आहे. किती लोक असले तरी या ठिकाणी रिलॅक्स मध्ये जेवण करू शकतात. या ठिकाणी छोटंसं देवघर केलेलं आहे. देवघर केलेलं आहे सुंदर. आणि हा मागचं दार आहे, म्हणजे पूर्वेकडचं दार आहे. अतिशय छान छोटे छोटे प्लांटेशन या ठिकाणी ठेवलेले आहे. भविष्यामध्ये याचा वापर लँडस्केप गार्डनसाठी केला जाणार आहे. आणि हे लिंबाचं झाड आहे, सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं झाड याला म्हणतात. या झाडाखाली दिवसभर सावली असते. मागचा जो भाग आहे ते दिवसभर सावली असते. या ठिकाणी दिवसभर जरी आपण बसून राहिलो तरी अत्यंत सुंदर या ठिकाणी वाटतं. भुईमुंगाचा पूर्ण पाला आहे याच्यामध्ये आणि सगळं गवत वगैरे काडी कचरा आहे. तर या ठिकाणी काय डिकम्पोजर सिस्टीमने या ठिकाणी त्याचं मारलेलं आहे. काही महिन्यामध्ये, काही 15, 1, 1.5, 2 महिन्यामध्ये याची पूर्ण माती होऊन जाईल, खतामध्ये रूपांतर होईल. पेरू आहे, सीताफळ आहे, रामफळ आहे. हे जे झाड आहे हे तोतापुरी आंबाचं झाड आहे. तोतापुरी आंबा जो लांब आंबा आहे तो मोठा तोतापुरी. तर हे हैदराबादकडून तिकडून आणलेलं झाड आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की याचा आंब्याचा आकार सर्वात जास्त मोठा असतो. हे पेंट का केलंय? पेंट याला बोर्डो पेस्ट मारलेली. याला खोडकीड लागू नये किंवा चिकट्या नावाचा जो आजार आहे तो झाडाला लागू नये. आणि झाडाचं संरक्षण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. खोडकीड लागलं तर झाडाचं नुकसान होतं, झाड मरतं लवकर. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आंब्याचं जे वय आहे 4-4.5 वर्ष वय आहे आंब्याचं. प्रत्येक आंब्याला या ठिकाणी मोहर आला होता, परंतु आम्ही तो मोहर यावर्षी काढून टाकलेला आहे. त्याला कारण असं आहे की आंब्याची जी गुड आहे, म्हणजे जी खोड आहे ते चांगलं जाड झाल्यानंतर अन्नद्रव्य जे आहेत ते अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे त्या झाडामधून, झाडाच्या खोडामधून त्या आंब्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि आंबा जो आहे चांगल्या प्रकारे पोचला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्य क्वालिटी आंब्याची मिळाली पाहिजे. हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा हेतू आहे. झाड आहे, याला सिंगापूर नावाचं नारळ आहे, सिंगापूर ब्रँड. तर याला साधारण 5-6व्या वर्षी, याला 6व्या वर्षी साधारणपणे या नारळाला नारळ सुरू होती. वर्षी सुद्धा आता याला फुलं येऊन काजू लवकर येणार आहेत. नक्की याचा आनंद आपण घेऊया. त्याच्यानंतर इकडे आहे फणस, पुढच्या बाजूला सुद्धा फणस लावलेलं आहे. त्याच्यानंतर हे जांभळाचं झाड आहे, जांभूळ. हे जांभळाचं झाड सुद्धा संकरित आहे, म्हणजे कमी वयामध्ये याला जांभळ येतील. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं जांभूळ मोठं येतं आणि त्याची आठवडी खूप बारीक येते. त्याला गर खूप येतं जांभळाला. आणि संकरित असल्यामुळे काय आहे, या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे झाडाचं फळ आहे अत्यंत गोड येतं, अत्यंत गोड. हे खास स्पेशल मागवलेलं झाड आहे, त्याच्यामुळे याची काळजी पण भरपूर घेतली जाते. कमी वयामध्ये ज्या पद्धतीने इस्रायल टेक्नॉलॉजीने आंब्यांना आपण कमी वयामध्ये भरपूर फळं घेऊ शकतो, त्याच पद्धतीने हे झाडसुद्धा या ठिकाणी आम्ही उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी कमी वयामध्ये याला फळं घेणार आहोत. तर अशा प्रकारे सुंदर या बाजूला सुद्धा आपण बघत आहोत की नारळाची या ठिकाणी बाग आहे.